श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, देवघरात ठेवा या 3 वस्तू. तुमच्या घरात पैशाची कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो बघा, बऱ्याचदा काय होतं, आपण काही अशा लोकांच्या घरात जातो, ते खूप जास्त श्रीमंत असतात, त्यांना पैशाची किंवा आर्थिक समस्यांचा कधीही त्रास नसतो. आणि आपण जेव्हा त्यांच्या घरात जातो तेव्हा आपल्या नजरेस एक गोष्ट पडते, म्हणजे जे लोक भरपूर पैशावाले आहेत, ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, जे श्रीमंत आहेत, धनदौलतांची त्यांच्याकडे कमी नाही, अशा लोकांच्या घरात आपल्याला देवघर कधी कधी बघायला मिळतच नाही. आणि जर अशा लोकांच्या घरात देवघर असेल तर त्याची जास्त पूजासुद्धा केली जात नाही. ते देवघर एका कुठल्या तरी कोणत्यात असतं, त्याची कोणी पूजासुद्धा करत नाही आणि नही त्याकडे कोणी बघतं. फक्त आपल्याला त्या वेळेला असं वाटतं की आपण देवाची एवढी सेवा करतो, मनोभावाने देवाला प्रसन्न करण्यासाठी रोज आरती पूजा करतो, प्रत्येक वेळेला देवाचे प्रत्येक नियम पाळतो आणि देव आपल्यावर प्रसन्न व्हावं यासाठी आपण खूप देवाची प्रार्थनासुद्धा करतो. पण ह्या लोकांकडे असं काय जादू असतो की जे देवाची कधी पूजासुद्धा करत नाही, केली तर एखाद्या वेळेला, आणि त्यांच्यावरती देव खूप प्रसन्न असतात. त्यांच्या घरात माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी यांची कधी कमी नसते. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की हे लोक असं काय करतात ज्यांनी याच्यावर देव प्रसन्न राहतात. बघा मित्रांनो, ते काहीही करत नाहीत, फक्त ते त्यांच्या देवघरात या 3 वस्तू ठेवतात. या 3 वस्तू एवढ्या महत्त्वाच्या आहेत, तशा दिसायला तर या खूप साध्या आहेत. कदाचित तुमच्याही घरात असतील, पण त्यांना घरात न ठेवता देवघरात ठेवा. कारण या 3 वस्तू जर तुम्ही देवघरात ठेवल्या तर पैशाची कधी कमी पडणार नाही. आता या वस्तू अत्यंत साध्या आहेत, बऱ्याच लोकांना माहिती आहेत, पण खूप लोक ही चूक करतात. या 3 वस्तू कधीच ते देवघरात ठेवत नाहीत. आता त्या वस्तू कोणत्या आहेत त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, देवघरात ठेवलेल्या 3 वस्तू आपल्या आयुष्यात आर्थिक समस्या कायमच्या दूर करतात. आपल्याला पैशा संबंधित अडचणी असू द्या किंवा इतर कुठल्याही आर्थिक अडचणी असू द्या, त्या या वस्तू लवकरात लवकर आपल्या आयुष्यातून काढून टाकतात. या 3 वस्तू देवांना अतिशय प्रिय असतात. या 3 वस्तू जर तुमच्या देवघरात असतील ना, तर तुम्हाला आर्थिक अडचण कधीही येणार नाही. या वस्तू दिसायला खूप छोट्या आणि साध्या आहेत. जर बाजारात यांना विकत घ्यायला गेले तर अगदी 10 ते 15 रुपयात या वस्तू येतात. आणि त्यानंतर तुम्ही जर या देवघरात ठेवल्या तर बस तुमचं कल्याणच होणार, देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. देवघरात ठेवा या 3 वस्तू, तुम्हाला पैशाची कधी कमी पडणार नाही. बघूया कोणत्या आहेत त्या 3 वस्तू. पण त्याआधी जर आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो बघा, काही लोक म्हणत होते ते लोक असे काय करतात ज्याने त्यांच्या आयुष्यात त्यांना पैशाची कमी पडत नाही. तर बघा मित्रांनो, काही लोकांचं नशीब हे एवढं चांगलं असतं, म्हणजे त्यांचे पूर्वजन्माचे जे चांगले कर्म असतात त्यांचं फळ म्हणून हा जन्म त्यांना खूप जास्त आरामदायक आणि फळ उपभोगण्यासाठी देवाने दिलेला असतो. पण काळजी करू नका, काही वास्तुशास्त्राचे असे नियम आहेत जे जर तुम्ही पाळले तर तुम्हाला 100% जेव्हा तुम्हाला पैशाची गरज भासेल किंवा अडचण भासेल तेव्हा पैसा मिळेल, असे हे उपाय आहेत. देवघरात या 3 वस्तू ठेवा, याने तुमची पैशाची अडचण कायमची सुटण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. जेव्हा तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज असेल ना, तेव्हा तुम्हाला 100% मदत मिळेल. जेव्हा तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतील तेव्हा सुद्धा तुम्हाला पैसा मिळेल. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा आणि या 3 वस्तू तुमच्या देवघरात एकदा नक्की ठेवून बघा. मित्रांनो, यामधली जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे मूर्ती. होय मित्रांनो, माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे. बऱ्याच लोकांच्या घरात किंवा देवघरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, पण ते फोटो नका ठेवू, मूर्ती ठेवा. आणि मूर्ती जी आहे ती पण एका विशिष्ट प्रकारची, म्हणजे बऱ्याच लोकांच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती तर असते पण ती उभ्या अवस्थेत असते, पण ते पूर्णपणे चुकीची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती त्यांच्या देवघरात असायला हवी आणि ती बसलेल्या अवस्थेत असायला हवी, कारण याचा आपल्याला शुभ फळ मिळतं. आणि ज्या घरात बसलेल्या अवस्थेत माता लक्ष्मीची मूर्ती असते त्या घरात आर्थिक अडचणी जास्त येत नसतात आणि आल्या तरी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या लवकरात लवकर सुटतात.
मित्रांनो आता बघा बरेच लोक काय करतात ते माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आणतात, बसलेल्या अवस्थेत सुद्धा आणतात आणि देवघरात ठेवतात सुद्धा, पण ते मोठी एक चूक करतात. म्हणजे आपल्या घरात जे माता लक्ष्मीची मूर्ती आहे त्याची आपल्याला हप्त्यात शुक्रवारी किमान एकदा तरी स्वच्छ करून त्या मूर्तीची आरती करायची आहे, म्हणजे आपल्याला पूजा करायची आहे. आता बरेच लोक म्हणतात आम्ही दररोज सकाळी देवपूजा तर करत असतो, तर त्यात शुक्रवारी काय आहे, तर आपल्याला माता लक्ष्मीची वेगळी म्हणजे एखादी माता लक्ष्मीच्या ज्या आरत्या असतील त्या म्हणून त्यांची पूजा करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळायला हवा. आता ही चूक खूप लोक करतात, पण ही चूक तुम्ही अजिबात करू नका. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची एकदा पूजा अवश्य करा. जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 15 मिनिटे लागतील, पण याचा थेट तुमच्या आयुष्यावर तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. सोबत मित्रांनो जेव्हा आरती होईल त्यानंतर 5 फळांचा किंवा एखादा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. यामुळे तुम्ही बघाल की काही महिन्यातच तुमचं जे आर्थिक परिस्थिती आहे ते पहिलेपेक्षा जास्त सुधारायला लागेल. पहिलेपेक्षा जास्त आता तुमच्या घराची प्रगती जोरात व्हायला लागेल. आता बरेच लोक यातील असे असतील त्यांना वाटत असेल की आम्हाला झटपट प्रगती करायची आहे, म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यात झटपट बदल हवा आहे. तर त्या लोकांनी एक छोटासा उपाय करायचा आहे. मित्रांनो ज्या लोकांना वाटतं ना की लवकर आमच्या आयुष्यात प्रगती व्हायला पाहिजे, तर त्या लोकांनी चांदीची पण बसलेल्या अवस्थेत माता लक्ष्मीची मूर्ती करायची आहे. म्हणजे थोडंसं का होईना आपण ते अंगठ्या एवढी का होईना किंवा एका बोटा एवढी का होईना, पण बसलेल्या अवस्थेत आपल्याला चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती तयार करून आणायची आहे आणि ती आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे. मित्रांनो तुम्ही बघाल की याचा आपल्याला किती चांगला परिणाम मिळेल. मित्रांनो त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्याला बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यावेळेला आपल्याला तिथे आशीर्वाद घेतल्यानंतर 11 असो, 21 असो, 51 असो, 101 असो किंवा 500 किंवा 1001 असेल अशी आपल्याला दक्षिणा त्या मंदिरात चढवायची आहे. त्यावेळेला तिथे पुजारी असतील तर त्यांना आपल्याला ती दक्षिणा द्यायची आहे आणि 1 रुपया वापस मागायचा आहे. हो मित्रांनो आपल्याला कुठलीही अशी दक्षिणा द्यायची आहे ज्यात 1 रुपयावर येईल, जसे 51, 101, 500. त्यानंतर त्या पुजाऱ्यांना म्हणायचं आहे की आम्हाला ते वरचा 1 रुपया पुन्हा वापस द्या. जर त्या मंदिरात पुजारी नसतील, दानपेटी असेल, तर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाच्या पायापाशी ते पैसे ठेवायचे आहे. त्यानंतर 1 रुपया काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे पैसे हे ज्या दानपेटीत टाकायचे आहे आणि ते जे 1 रुपया आहे ते आपल्याला आपले जिथे आपली तिजोरी आहे किंवा आपला जो गल्ला आहे किंवा आपला जो पॉकेट आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे. मित्रांनो याचा आपल्याला सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. यामुळे गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद राहील आणि आपल्याकडे पैशाची अडचण येणार नाही. बघा आता तुमची जशी परिस्थिती आहे, 11 रुपये चढवू शकता 11, 51 रुपये चढवू शकता 51, 101 रुपये चढवू शकता 101 किंवा 501 रुपये चढवू शकता 501. असे तुम्हाला तुमच्या परीने जी तुमची म्हणजे आहे त्या टाइमला की परिस्थिती तुम्ही देऊ शकता तसं दान द्यायचं आणि त्यानंतर 1 रुपया आपल्याला परत घ्यायचा आहे. मित्रांनो याचा देखील आपल्याला आपल्या आयुष्यात खूप चांगलं शुभ आणि सकारात्मक फळ मिळतं आणि हे उपाय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचा हा उपाय एकदा वेळ काढून नक्की करून बघा. मित्रांनो एवढंच नाही तर आपल्याला दुसऱ्या बुधवारी पुन्हा त्या मंदिरात जायचं आहे, पुन्हा तेच प्रक्रिया करायची आहे. 11 रुपये किंवा 101 रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 रुपये त्या मंदिरात चढवायचे, 1 रुपया घरी आणायचा आणि आत्ताचा 1 रुपया आपल्याला तिजोरीत, गल्ल्यात किंवा पॉकेटमध्ये नाही तर आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा. त्यानंतर त्यावर एक सुपारी ठेवायची आणि रोज त्याची पूजा करायची. मित्रांनो आपल्याला रोज त्या गणपती बाप्पांची पूजा करायची आणि दर बुधवारी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल दर बुधवारच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन यायचं आहे. याने आपल्याकडे सर्व गोष्टी आपल्या सकारात्मक व्हायला लागतील. सोबत मित्रांनो जी तिसरी वस्तू किंवा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल दररोज आपल्याला कोणत्या तरी एका देवाच्या मंदिरात जायचं आहे. घराच्या आसपास तो महादेवाचा असो, श्रीकृष्णाचा असो, स्वामी समर्थांचा असो किंवा इतर कुठल्याही बजरंगबलीचा असो, गणपतीचा असो, जे तुमच्या जवळ मंदिर आहे त्यात जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन घेऊन यायचं आहे आणि त्या देवापुढे प्रार्थना करायची आहे की आपला दिवस हा चांगला जाऊ द्या आणि आपल्याला कुठल्याच प्रकारच्या अडचणीत अडकवू नये. मित्रांनो हे एकदा करून बघा, याचा सकारात्मक परिणाम थेट तुम्हाला दिसायला लागेल. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.